तर ब्लाऊज दिलेत हुक वगैरे लावून 6 ब्लाऊज घेऊन पण गेले, पैसे पण आले. तर आता चालले साडीला हातशिलाई करणं. आता किती वाजले? 9 वाजले तरी पण मी आहे दुकानामध्ये. काय सांगता, पोटासाठी करावं लागते हो का नाही. नमस्कार मंडळी, जय भीम सर्वांना. माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी शीतल नरवाडे. आता ओळखताच असेलच ना सगळेच, हो का नाही, बरोबर ना. तर मी आले दुकानामध्ये, बघू शकता. आता आले, सगळं झाडून बिडून घ्यायचे. काल जेवढे मी 9 ब्लाऊज शिवले होते का त्याला हुक लावायचे आणि साड्या पण आहेत हातशिलाई करायच्या. कसं सगळ्यांचं आता मी सगळ्यांचं रेडी करून ठेवते. मला वाटतंय का तेवढेच पैसे येतात, पण काय सांगता, सगळ्यांचं शिवून ठेवलं का कोणीच घेऊन जात नाही, आणि ज्याचं नाही शिवलं का ते येतं का माझं ब्लाऊज झालं का शिवून. आता काय सांगता टेलर लोकांचे हाल. तर बघा, आणि बघा इथंच ब्लाऊज आहेत. झाडून वगैरे घेतलं नाही, आता झाडून वगैरे घेते. सगळं सगळीकडे असं पसारा आहे. तर आता इथं साड्या आहेत हातशिलाई करायच्या आणि आता लागायचं कामाला. तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा सगळीकडे, फेसबुक, इंस्टा आणि यूट्यूब. ओके. मला तर माहिती आहे तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करताच आहात. तर बघू शकता एवढे ब्लाऊज शिवून ठेवले माय मी, पण बाया एक बी नाही ना झाल्या. तर काय करावं, तेवढेच पैसे येतात. पण कामाला अशी साडी खोचतो तशी मी खोचून घेतलेली आहे. आता ती हे बघा, मी तुम्हाला बोलले होते ना, ते एकाच लेडीजचे 8 ब्लाऊज आहेत. ती आता म्हणली मला संध्याकाळपर्यंत द्या, आणि त्या दिवशी बोलली होती 12 तारखेपर्यंत द्या. आज 11 तारीख आहे. नाही म्हणे, मी तुम्हाला 11 बोलले. बाई मला तर आज ना 8 ब्लाऊज शिवायचे माहिती आहे का. ते प्रिन्सेस आहे, प्रिन्सेसला एवढा काही टाईम लागत नाही. आणि मी ते किती 7 वाजेच तर बोलली, मी कंप्लेंटच करणार आहे. बघा आणि खूप म्हणजे उंची तर भरपूर आहे ब्लाऊजची, 16 उंची. हे बघा वर्कचे ब्लाऊज आहेत, खूप सुंदर आहेत ब्लाऊज पण. आता ना ते आता पहिलं कट करून घेते आणि नंतर झाडून वगैरे घेते, आणि ते हुक लावायचे ना, जे अर्जंट द्यायचे आहेत का आज त्याला हुक लावते. आणि साड्या पण आहेत ना, 3 साड्या आहेत अर्जंट द्यायच्या, ते पण देऊन टाकते. तर काय सांगता, बघू आता काहीतरी. मोबाईल थोडासा कमी बघावा लागेल. आज 8 ब्लाऊज द्यायचे. हे वर्कचा ब्लाऊज आहे, 3 वर्कचे आहेत. सगळ्या लांब बाई आहे. त्याला किती 1.5 मीटर असतं लागेल मला एका ब्लाऊजला. हे बघा, एका ब्लाऊजला 1.5 मीटर अस्तर लागेल. 4 अजून 4 म्हटलं पहिल्याला मी कट करून घेते. एकदाच तर होत नाही, 4 कट करून घेते. बाईची उंची पण बाईपर्यंत आहे, 14ची बाई आहे. आणि हाईट पण भरपूर आहे. बापरे, काय सांगत आहे. कुठून आणले ब्लाऊज पीस बघा, चाकणवरून आणलेले आहेत. ते कसं माझ्या घेतलं आणि माझ्याकडेच घेऊन आलेली आहे ना, तर चाकणवरून आणलेत. बापरे, फॉल अस्तर, लेस, लटकन, कॉटन, सिल्क, पर्कर, रेडीमेड ब्लाऊज, नऊवारी मटेरियल, आरीवर्क मटेरियल. चाकणवरून आणलेले आहेत त्यांनी ब्लाऊज पीस. हे सगळेवाले जे 8 आहेत का, सगळे 1 मीटरचे पीस आहेत. बापरे. आणि हे बघा ब्लाऊज पीस बुद्धाचं, हे बघा गौतम बुद्धांचं ब्लाऊज पीस आहे. असं पण घालतात का काय माहिती. आणि लोक असं का करतात, पण ते छापणारे पण असे का छापत असतील बरं. बुद्धांचं ब्लाऊज पीस आहे बघा. गौतम बुद्धांचंच आहे ब्लाऊज, हे बघा. काय माहिती त्यांना, हे खरंच दुसऱ्यांचं असं काय माहिती घालतात का काय. काय ते नाही का, तेव्हा बघा कोणती मालिका होती ती,
बघा महेश कोठाऱ्यांची ती हा महेश कोठारेच ना, त्यांनी बघा एक मालिका काढली होती. तर अस्तर कट करून ठेवले 8 पण. आता इथं 8 ब्लाऊजचं नाही ना मग एवढं ना, का तर हे नाही होत म्हणजे बरोबर कापता येत नाहीत 8ला 8 ब्लाऊज एकाच वेळेला कट करायला. तर मी 4 कट करते. हे बघा हे 4 आहेत आणि 4 इथं मी काढून ठेवले अस्तर. यासाठी कसं 1-1.5 मीटर लागणार आहे मला अस्तर, तर त्यासाठी मी हे बघा ताग्यातलेच अस्तर वापरते. तर कट करून ठेवलेलेच आहेत आणि हे सगळे पीस आहेत ब्लाऊज पीस. तर खरंच ना मला 7 वाजेपर्यंत 8ला 8 ब्लाऊज द्यायचे शिवून. चला लागा कामाला. तो आता किती वाजले? 5 वाजले. तर माझे 5 ब्लाऊज शिवून झाले. आता 3 राहिलेत ब्लाऊज शिवायचे, ते पण 7 वाजेपर्यंत शिवायचे. तर हा बघा आरी वर्कचा ब्लाऊज आणि अजून तो ब्लॅकवाला पण राहिला. आणि जे साधे साधे होते का म्हणजे एकदम पीस फाडून आणलेले ताग्यातले, हा झालाय. आता फक्त याची फिटिंग राहिली आहे. काय सांग आता अजय ते बरे हा ना, अर्जंट बाई येऊन म्हणे 12 तारीख सांगितली होती, नाही म्हणे आता येऊन म्हणे नाही 11 तारीख सांगितली. आता माझ्या लक्षात असतं मला कधी काय ब्लाऊज द्यायचे असतात, पण आता जाऊ द्या मग उद्या. बघा इकडं टाकले शिवून, इकडं कट करून ठेवलेले आहेत. अजून जेवण पण नाही केलं माहिती आहे का, त्या ब्लाऊजमुळं मला भूकच नाही लागली. तर ठीक आहे चला. बापरे आता चालू माझं भूक लावायचं काम. किती 7 वाजेपर्यंत 6 ब्लाऊज शिवले. मी त्यांना सांगितलं काय होत 1 वाजल्यापासून 1 ते 7 वाजेपर्यंत 6 ब्लाऊज झालेत शिवून माझे. आता फक्त 2च राहिलेत. मी त्यांना सांगितलं नंतर वगैरे देईल, आत्ता तुम्ही 6 ब्लाऊज घेऊन जा. ते थोडंसं माझ्या लक्षात नव्हतं ना, तर त्यामुळं मग थोडीशी गडबड झाली. तर कालच झाले असते माझे ब्लाऊज. मी आणून देते. हो देते ना. 6 ब्लाऊज आहे, 1 ब्लाऊज 5 रुपयाला आहे ना. 10 रुपयाला. ओ ओरला 5 रुपयाला काय आलं सांगा. नाही काय काय आलं ती सांगू नका मला. नाही काय नाही. 20 बरं रुपये ठीक आहे देते. हा? देते ना. आधी धरा घ्या. 20 रुपये मग होते, पण ते मी रील आणले देते, शपथ देते. खरंच मला पहिल्या झंपर मारले 5 का 6 मारले झंपर. माझे कट करून शिवायची म्हणल्यावर नाही होत. तर कट करून जर ठेवले असते काल ना, तर त्यांनी 11 सांगितली का 12 सांगितली, पण माझ्या लक्षात होती 12 तारीख. म्हणून मी आज म्हणलं कट करून शिवता येतात निवांतपैकी. उद्या संध्याकाळी 12 तारखेला संध्याकाळी द्यायचे म्हणून ते थोडंसं मिस्टेक झाली. नाही तर काल मी काय काल पण किती 7 नाही 9 ब्लाऊज शिवलेत मी काल. ते ब्लाऊज ना कट करून ठेवले होते. कट करून ठेवल्यावर ना 9 ब्लाऊज एका दिवसात होत्या. पण कट करून एका दिवसामध्ये ब्लाऊज शिवून नाही होत. म्हणून मग थोडंसं हे झालं गोंधळ झाला. ते मला ठीक आहे जाऊ द्या, झाले तेवढे द्या. 6 ब्लाऊज झालेत ना, आणि ब्लाऊज पण ते पण झाले असते, पण ब्लाऊज पण जरा आता काय सांगू, जाऊ द्या. लय जाडाजोड करून शिवले ब्लाऊज. आता काय सांगता माहिती आहे का, शपथ मी जशी बसले का उठलेच नाही. हा ठेवा नाही तर ठेवा. हा ओके राहू द्या. थोडंसं बघा भीतीला भिडवा. हा राहू द्या. खरंच ना अशी कंबर दुखते माझी. काय सांगता, सोपं आहे का? पैसे काय सोपं आहे का? आता ते येणार आहे 8 वाजता. तर म्हणलं तोपर्यंत हुक लावून रेडी. 6 ब्लाऊज झाली घेऊन जा बाई. नाही तर काय. ते ओरलॉकची मशीन नाही ना माझ्याकडे, ते आमच्या दाजीकडे ते जेंट्स टेलर आहेत ना, तर त्यांना म्हणलं मला एवढं ओरलॉक करून द्या. नाही कसं ओरलॉकनं ना ब्लाऊज खूप सुंदर दिसतं.
एकच फक्त शिवला आहे याचा आरीवर्कचा. मायो मानपाट एक दुखायला लागली मारण्याची खरंच ना. ते आपली हाय गाई आपल्याला भोवते, म्हणजे कसं ते मी ऐकलं नसेल का त्यांचं, आता ते मलाच नाही माहिती. त्यांनी 11 म्हणले का 12 म्हणले, पण मला 12 माझ्या लक्षात आलं आहे आणि ते बोलल्या नाही मी 11 बोलले. मग आता ते कोणाकडून मिस्टेक झाली ते नाही कळलं. जाऊ द्या म्हणलं, ठीक आहे जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. त्यांनी काय रविवारीच टाकलेले ब्लाऊज, असं पण नाही का महिन्यापासून येत ब्लाऊज, असं पण नाही आहे. रविवारीच टाकले, आज मंगळवार आहे. तर ठीक आहे, चला लावते आता मी हुक.